हॅलो. धन्यवाद नितीन सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्ये सुसर्वदा. आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घडून मी अशोक पाटील सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये स्वागत करतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला बॉल यावेळी चांगला फेकला तो व्हाईट यॉकरच्या मात्र खूपच बाहेर निघून जातोय. पंच आम्हाला कॉल देत आहेत. व्हाईट पहिलाच बॉल मात्र इथे खराब फेकला जातोय. गोलंदाज प्रशांत प्रशांत तांडेल इथे मात्र पहिलाच बॉल हवेमध्ये आणि इथे सोपा झेल टीपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन बॅटमन्स ओ यू टी आउट. मिस टाइम होतोय. खेळाडू झेल खाली येतोय. ओहो इथे पहा चूक केली या खेळाडूने आणि अंदाज घेतला नाही आणि इथे दोन धावा तोपर्यंत सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकेल. धावा येत आहेत 3. क्रिशा 11 मोठी देसाई. बेतवडे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर क्रिशा 11 मोठी देसाई संघाला फलंदाजीला आमंत्रित केले गेले आणि पहिल्याच बॉलवर मात्र आकाश आपल्या संघासाठी योगदान न देता डगआउटमध्ये येऊन विसावलाय. पुढचा बॉल यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने राईटम राऊंड गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज मनोज देवकर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही इथे संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. प्रशांत तांडेलचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला त्यानंतर मग एक मोठा धक्का दिलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग. आता मात्र एकच म्हणावं लागेल या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली शैली आत्मसात केली. कारण खेळाडूंना मोठे फटक्यापासून इथे वंचित ठेवले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र सन्मान दिला स्लिमिडॉनच्या दिशेने. स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतील तोपर्यंत सिंगल इथे मात्र तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली आणि सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकतोय. धावा येत आहेत 4. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र नक्कीच धावा येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारण एकमेव म्हणजे आकाश हा पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर थोडासा दडपणाच्या सावटाखाली वावरणारे दोन्ही फलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज प्रतीक पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतोय. खोल्या टप्प्याचा चेंडू इथे मात्र मिडॉनच्या दिशेने फील्ड केला गेलाय आणि येतोय तो डॉट बॉल. पहिल्या पॉवर प्लेचा षटक इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 4 आणि एका विकेटचं नुकसान देखील मोठे देसाई संघाला इथे उचलावं लागते.
थर्ड मॅन कव्हर क्षेत्र आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफ आपल्याला डीपला पाहायला मिळतोय अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. इथे मात्र चांगला फटका, चेंडू हवेमध्ये जरूर आहे मात्र दूर, जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जातोय. येतोय तो हा दणदणीत खणखणीत चौकार. देवकर आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर आहे मात्र पाहायचंय लांबी जास्त मिळेल का आणि यस, येतोय तो हा मोठा फटका आणि धावा देखील मिळतील मोठ्या 6. षटकाराने धावसंख्या मात्र उंच भरारी घेते. आता मात्र 14 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात आणि एक पारितोषिक जरूर गोलंदाजासाठी आलेलं आहे. जेरी चंदन दळवी यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक इथे अपील जरूर केले गेले. मात्र थोडासा उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वासाची कमी जाणवली आणि अशा वेळी ज्यावेळी तुम्ही लेग बिपरचं अपील करता तेव्हा लाईन, लेंथ, हाईट फॅक्टर पाहावं लागतं आणि तेच आमचे पंच पाहतायत आणि हा सुरक्षित फलंदाज येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉल, डॉट बॉल, कौतुक करावं लागेल. षटकारानंतर 2 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज हर्षल तांडेलने. मात्र जर आपण विचार केला तर मनोज देवकर हा सलामीला आला, आतापर्यंत 8 चेंडूंचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधनं 13 धावांचं योगदान इथे पाहायला मिळेल. मात्र बॅटचा पेस पहा किती वेगाने ओपन करते. फक्त चेंडू हा बॅटच्या रडारमध्ये येणे हे महत्वाचं आहे. यावेळी इथे शॉर्ट थर्ड मॅन आणि वेगाने निघून जातो. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. येतोय तो हात चौकार आणि आमचा काशीनाथ दादा पाटील यांच्या कटआउटला जाऊन थांबतोय. तर धावपळ कुठेतरी थांबलं होतं, ज्या पद्धतीने दातिलीच्या फाटकामध्ये गाडी आपली थांबावी. मात्र आता फाटक उघडलंय आणि मनोज देवकरनी इथे फलंदाजीला चांगली सुरुवात देतोय. आता धावसंख्या मात्र पुढे पाहायला मिळते 18 वर. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी व्हायचे चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिडविकेटचा खेळाडू आलाय मात्र चेंडू थांबू शकला नाही. येतो हा वन बाउन्स, 4 रन.
तीन चौकार एक षटकार म्हणजे चारही मोठे फटके पाहायला मिळाले बॅटमन मनोज देवकरच्या माध्यमातून आणि धावसंख्येला मोठा आकार देत स्कोरबोर्ड 2 षटकानंतर 22 म्हणजे 11च्या सरासरीने इथे विकेट जरी लवकर बाद झाला मात्र रन रेट इथे मेंटेन ठेवला गेलाय. नवीन ओव्हरचा पहिला बॉल अभिषेक भोईर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेचे रक्षण करण्यासाठी आपण तैनात पाहू शकतो. यावेळी शॉट थर्ड मॅन पॉइंट गली क्षेत्रामध्ये एक खेळाडू पाहायला मिळेल. एक कव्हर क्षेत्रामध्ये तर डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वाईडिश इथे ट्रान्सफर केला जातो आणि मिड ऑफ आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि एक लॉंग ऑन एक डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आपल्याला थोडासा मिड विकेटच्या दिशेने वाईडिशला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि शॉट फाईन लेग आपण पाहायला मिळेल. आता मात्र एक खेळाडू जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग अगदी पंचांच्या लगत हा खेळाडू तैनात केला गेलाय आणि मिड ऑफचा खेळाडू मात्र लॉंग ऑफला इथे ट्रान्सफर केला गेलाय. ही विवर रचना आहे. हा सापळा आहे मात्र पाहायचं फलंदाज ओ हो इथे पहा खूपच उंच बीमर आणि पंचांनी मात्र इथे नो घोषित केला गेलाय. दंडित केलं गेलंय या गोलंदाजाला आणि हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल आणि खेळाडूला मात्र एक मोठा फटका खेळण्याची संधी असेल अवधी असेल कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा बॉल यावेळी मात्र मोठा फटका उंची जास्त आहे लांबी पाहायला मिळेल का आणि इथे पाहायचंय या वडाच्या झाडाला चेंडू टच झालेला आहे त्यामुळे डिसिजन हा सिक्सर असेल. गुड डिसिजन यस. पंचांचं दोन्ही हात देखील आकाशाच्या दिशेने आणि येतोय तर हा षटकार. सदाशिव पाटील मान्यवरांचं आगमन झाले. या आपलं सहर्ष स्वागत असेल. आज मेगा फायनलचा दिवस त्यामुळे मान्यवरांची रेलचेल ही सुरूच राहील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टाम आहे चेंडू मात्र दिसत नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जाईल. थोडेसे फंबल झाले होते आणि इथे मिळेल ती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या मैदानामध्ये एक वैशिष्ट्य आहे चेंडू ज्यावेळेस हवेमध्ये जातो नितीन सर त्यावेळेस तो दिसत नाहीये कारण यासाठीच हा क्रिकेट खेळ असा आहे की चेंडूवर नजर टिकून ठेवणे खूप गरजेचं असतं. कॉन्सन्ट्रेट हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. संतोष पाटील या आपण आपलं सहर्ष स्वागत. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि बॅटमन्स OUT आउट. नवीन बॅटमॅन्स मैदानामध्ये येतोय जितेश पाटील. संतोष पाटील यांचं आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू हलक्या हाताने खेळलेत आणि ते सिंगल मात्र तितक्याच सहजतेने कंप्लीट केली गेली आणि सिंगलने स्कोअर मात्र पुढे सरकेल येत आहेत त्या 32-32. आता मात्र कुठेतरी समाधानकारक स्कोअरवर पाहायला मिळतंय. 2 फलंदाज बाद झाले. प्रतीक पाटील देखील बाद झाला. त्यानंतर आकाश हा लवकर बाद झाला. मात्र मनोज देवकरचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी आपल्या संघाची पायाभरणी करण्याचं काम करतोय आणि तोच मनोज देवकर यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा
यावेळी मात्र लो फुल टॉस भिडकावून दिलाय. येतोय तो हा मोठा फटका. SIX6. बॉल द्यायचा आहे. आता मात्र कौतुक करावं लागेल मनोज देवकरचं. 2 फलंदाज बाद झाले त्यानंतर मात्र एकाकी या आपल्या संघासाठी मात्र पायाभरणी करतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर फलंदाज बाद झाला. त्यानंतर वन डाऊनचा प्रतीक देखील डगआउटमध्ये येऊन विसावलाय. आणि मनोज देवकरने आतापर्यंत 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 27 धावांची मात्र एक चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय. जबरदस्त स्कोअरबोर्ड पाहायला मिळतोय 38. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. मनोज तितक्याच आत्मविश्वासाने आता मात्र कट केलाय. शॉट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल या थर्ड मॅनच्या खेळाडूचं. हर्षद तांडेल तिथे सज्ज आहेत. कारण इथे जर या ठिकाणी चेंडू इतक्या वेगाने येतो की गोलंदाज चेंडू रिलीज करतो तितक्याच वेगाने या थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू हा सरकत असतो. पप्पू पाटील दातिवली यांचं देखील आगमन झालंय. दादांचं देखील सहर्ष सुस्वागतम. आणि पुढचा सामना असेल यावेळी वाकळण केतनचा संघ आणि शिरडोन या दोन्ही संघाने आपण आल्याची नोंद करायची आहे. आणि 5 षटकानंतर लगेच आपण टॉस साठी देखील यायचं आहे. 3 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती 38. पहिल्या पावडूच्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या. त्यानंतर मात्र मनोज देवकरने जबाबदारीने फलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये अभिषेक गोलंदाजी मार्कवर आला आणि त्या षटकामध्ये देखील तब्बल 16 धावा कुठल्या. मात्र अभिषेकला एक सफलता जरूर प्राप्त झाली. जो वन डाऊनला आलेला प्रतीक पाटीलला मात्र बाद करण्यास तो यश मिळवता आलं त्याला. आणि या संख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 38. चांगली बॅटिंग. वाकलन आणि शिरडोन संघाचे संघनायक आपण आपल्या संघाने घेऊन आपल्या या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण उपस्थित राहायचंय. आणि लगेच तो सामना या सामन्यानंतर सुरू होणार आहे. याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची, नोंद घ्यायची आणि दोन्ही संघनायकांनी आपण आल्याची नोंद देखील आयोजकांकडे करायची आहे. वळ्या सामन्याकडे 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 38. नवीन ओव्हरचा पहिला बॉल. गोलंदाज प्रशांत तांडेल. बेतवडे संघाचा एक अनुभवी खेळाडू ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चोहो बाजूने गर्दी करत असतात. मात्र तो खेळाडू यावेळी गोलंदाजी मार्कवर. तो दुसऱ्या बाजूला जितेश पाटील. लो फुल टॉस. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये मिसफील्ड होते. इथे मात्र पाहायचं दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली. ज्यावेळी तुम्ही मिसफील्ड करता त्यावेळी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मात्र एक धावेचं योगदान कुठेतरी वाढून देता दुसऱ्या सत्रामध्ये. इथे 2 धावा पाहायला मिळतात आणि स्कोरबोर्ड 40 पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा जितेश पाटील सज्ज होतोय. यावेळी मात्र खेळायचं होतं. यष्टीरक्षक बीट. शॉट फाईन लेग देखील बीट होतोय. वेगाने चेंडू निघून जातोय यावेळी बाउंड्रीच्या बाहेर आणि येतोय 22चा हा चौकार. स्कोरबोर्ड 44. 4 डबल 4. आता मात्र चांगली फलंदाजी. इथे फलंदाज तयार नव्हते, सज्ज नव्हते. अशा वेळी मात्र हाच निर्णय योग्य असतो. कारण तुम्ही डबल माइंडेड असता त्यावेळी निर्णय घेणं हा गरजेचं असतं. लो फुल टॉस. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने
खेळाडू नाहीये, मात्र इथे चेंडू वन बाउन्स फील्ड केला जाईल तोपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते 46. आज मात्र नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये एक स्कोरर मध्ये थोडासा बदल, कारण मी ऑफिशियल स्कोरर आहे, आज असे एक समालोचक कमी आहे, त्यामुळे मला देखील संधी दिली, त्या आयोजकांचं मी आभार मानेन. आणि यावेळी मात्र शॉट गली क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळतोय, चेंडू वेगाने निघून जातो आणि शेवटच्या क्षणामध्ये चेंडू थांबवण्यात यश आलंय आणि तोपर्यंत मिळतील ह्या 3 धावा. पाहायचा चौथी धाव देखील पूर्ण होईल का? ओहो, काय पहा इथे फेकी लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळतोय, चुका आणि चुका. आणि इथे मात्र येत आहेत त्या 4 धावा आणि अर्धशतक देखील इथे सांघिक पूर्ण होते. 50 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. आता मात्र कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजाचं, रनिंग बिटवीन द विकेट. धावून 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मात्र मला आठवतं 40+ संघामध्ये देखील धावून 7 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि हा बॉल येतोय तो डॉट. कमबॅक केले. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे, कारण एकेका धावेचं महत्व, ज्या एका धावेने संघ हरलाय त्या संघाला विचारा. मी सातत्याने म्हणत असतो, राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप खूप मोठं महत्व आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि येतोय तो हा चौकार. इथे पेनल्टी नाही तर षटक कमी केले जातील, लक्ष असू द्या, कारण आज मेगा फायनलचा सामना आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि मोतीराम दादा नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्यांचे देखील मी आज आभार मानेन, कारण त्यांनीच मला या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची जबाबदारी सोपवली आणि आज देखील त्यांनी मला मान्यता दिली की तू समालोचन देखील करू शकतो. त्यामुळे दादांचं देखील मी खूप खूप आभार मानेन. ओल्या सामन्याकडे आता मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 54. शेवटचं अंतिम षटक म्हटले की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र पाहिजे उर्वरित 6 चेंडू किती धावा येतील. सलामीचा मनोज देवकर अजूनही खेळपट्टीवर डटून आहे, टिकून आहे, आपल्या संघाचा डाव सावरतोय, पायाभरणी करतोय. पुढचा बॉल पहिलाच, यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून वेग पहा किती या बॉलवर पाहायला मिळतोय आणि तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील क्विक केली जाते आणि मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकतंय 55 चांगला सामना मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या 5 चेंडूमध्ये जर 12 ते 11 धावा आल्या तर मात्र नक्कीच एक चांगली फाईट प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. प्रेक्षकांना हा सामना मात्र पुढचा बॉल गोलंदाज अमर तांडेल सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळी मात्र मिड विकेटचा थोडासा वायडिशला, मिड विकेटला पण आपण देखील खेळाडू पाहू शकतो. वायडिशला खेळाडू तैनात केला गेला आणि हा उजवी यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र वाईट घोषित करतात. गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. बोनसने अमांतर 1 धाव स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. धावा येतात त्या 56. अब तक 56. आता मित्र मात्र पाहायचे अपील खूप आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन्स ओ यू
टी आउट. नवीन बॅटमॅन अजय तांडेल. बॅट कट होती, माफ करा, अजय मडवी येतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला अजय मडवी पाहायला मिळतोय. सातत्याने आपल्या संघासाठी चांगला खेळ पाहिलाय या षटकामध्ये, या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा उजव्या स्टिचच्या बाहेर जाणारा हा बॉल पंच वाईट घोषित करतायत. अवांतर एक धाव स्कोरबोर्डवर मात्र ऍड केली जाईल. धावा येत आहेत त्या 57. ह्या धावा मात्र नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला एक्स्ट्रा काढावे लागतील. कारण एक्स्ट्रा धावा ह्या तुमच्यासाठी एक्स्ट्रा काढाव्या लागतात. पुढचा बॉल, यावेळी मात्र मोठा फटका, आसमानी सफर येतोय तो हा षटकार. थँक्यू. स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण पाहतोय, कारण 4 दिवसीय स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये देखील चांगलं आयोजन. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढचा बॉल मात्र हवेमध्ये डीप मिड विकेटचा खेळाडू. ओ व्हॉट ए कॅच, व्हॉट ए कॅच. आणि समीर तिथे अप्रतिम झेल टिपतायत आणि अजय मात्र 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिले आणि आल्या पावलाने मात्र तसाच माघारी परततोय. मात्र कौतुक करावं लागेल, कारण एका षटकाराने त्यांनी धावसंख्येला मोठा आकार देण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र पुढच्या बॉलवर तो देखील मैदानाच्या बाहेर येतोय. थँक्यू. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये संदेश मात्रे यावेळी नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला अजूनही सलामीचा मनोज देवकर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टी रक्षक कोणती चूक करणार नाही. आता मात्र मनोज देवकरच्या खेळीचा इथे होतोय तो अंत. चौदा चेंडूमध्ये तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने 28 धावांचं योगदान दिले. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. नवीन बॅटमॅन 7व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होतोय. दीपेश पाटील यावेळी स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र पाहायचंय देसाई संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा बॉल. यावेळी मात्र सरळ खेळलेत लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या दिशेने. आणि इथे पहा, लॉंगॉनचा खेळाडू 2 धावा तितक्याच वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि एक 1 शॉट पहा इथे मिळेल ती फक्त सिंगल. आणि एका धावेने स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 64. म्हणजे आता कुठेतरी इथे चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर मोतीराम दळवी यांना विनंती होतो की आपल्या शुभस्य आमच्या व्यासपीठावरती दातिरीचे राजू नाईक उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या राजू नाईक, आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे.
राजू नाईक यांचा इथे सत्कार केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोतीराम दळवे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर चंद्रकांत नाईक यायचे दातिवलीचे, आपले सन्मान आपण स्वीकारायचे. चंद्रकांत नाईक साहेब यांना विनंती होतो की या आपण. चंद्रकांत नाईक यांचाही सत्कार केला होतोय. त्यानंतर नवनीत पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित माटाडीचे. या नवनीत पाटील साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. त्यानंतर हरिचंद्र पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित दातिवलीचे, त्यांना विनंती असेल या. हरिचंद्र पाटील जे दातिवलीचे आहेत. चला बॅट्समन पाठवायचे आहेत बेतोडे बी संघ. त्यांना फाईट करतोय तो क्रिशा 11 मोठी देसाई. त्यानंतर दातिवलीचे प्रकाश पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. प्रकाश पाटील या, आपलाही सत्कार आपण स्वीकारायचे. प्रकाश पाटील यांचाही सत्कार केला होते. त्यानंतर संतोष पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित दातिवलीचे. संतोष पाटील साहेब या, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचे. संतोष पाटील यांचाही सत्कार केला होतोय. तो मोठे देसाई संघाला 1 रनची पॅनल्टी असेल, 12 खेळाडूची जर्सी नाहीये, त्यामुळे ती 1 धाव आम्ही बेतोडे बी संघाच्या खात्यात ऑलरेडी ऍड करतोय. 65 चेस करायचे आहेत. त्यानंतर पप्पू पाटील आहेत आमच्या बॅट्समॅनवरती दातिवलीचे. या पप्पू पाटील. पप्पू पाटील जे दातिवलीचे त्यांचाही सत्कार केला जाईल. त्यानंतर विलास भोईर त्यांचे सत्कार आपण करणार. नक्कीच 5 षटकामध्ये क्रिशा 11 संघाने, मोठी देसाई संघाने 64 धावा कुठल्यात आणि 65 धावांचं इथे आव्हान यावेळी बेतोडे ब संघासमोर ठेवले. मात्र या 65 धावा कशा मैदानामध्ये कुठल्या जातील या ऐकण्यासाठी जाऊया आपण एक ज्येष्ठ समालोचक नितीन काळन सर. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रवीण तांडेल सिंगलने खातो करतात. मात्र 1 धावची रनची पॅनल्टी लागली मोठी देसाई क्रिशा 11 या संघाला, त्यामुळे 2 धावा झालेल्या आहेत. 65 चेस करायचे आहेत. त्यानंतर वैष्णव पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत माटाडीचे, त्यांचे सत्कार केला जाईल मोतीराम दळवे यांच्या शुभ हस्ते. या वैष्णव पाटील, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. संदेश मात्र आहेत गोलंदाज. अनेक वेळा बेस बॉलरचे किताब भरपूर या सीझनमध्ये या गोलंदाजाला मिळालेत. आणि समीर 2 धावांनी ते स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या होती ती 4, कारण 1 रन बोनसच्या स्वरूपात मिळाले पॅनल्टीची. कारण 12व्या खेळाडूची जर्सी नाहीये, लक्षात घ्या. हा ग्रामीण संघटनेचा नियम आहे, त्यामुळे कोणत्याही टीमचा आक्षेप नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं, चांगला चेंडू होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. 65 चेस करायचे आहेत. काल 86 चेस केल्या होत्या संदप टीमने, 81 उत्तर शिवने चेस केल्या होत्या. काल 4 षटकामध्ये 65 रॉयल ग्रुप वडवली बी संघाने चेस केल्या मुंबाडेच्या विरुद्ध, आणि तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. आणि इथे फलंदाज बाद होईल. समीर पाटीलचे खेळ इथे समाप्त होईल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बेतवडे बी संघाला 4 या धावसंख्येवरती.
सामना तर सुरू करूया आपण. काशीनाथ पाटील यांचं आगमन झालंय, त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्लेअरसाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपण बघतोय. बघायचंय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणता खेळाडू ठरतोय, त्यासाठी बाईक आहे. हरिभक्त परायण तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ राममाई साहेबांचे आगमन झाले. शेलगावचे त्यांचे हार्दिक स्वागत. एक सिंगल इथे मिळेल. 5 धावा झालेल्या आहेत. सदस्य 4 धावा खर्च केल्यात, मात्र 1 रनची पॅनल्टी 12 खेळाडूची जर्सी नसल्यामुळे क्रिशा 11 मोठी देसाई संघाला. विलास भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिशा 11 मोठी देसाई, त्यांना फाईट करतोय तो बेतवडे बी संघ. त्यांच्याच गावचा संघ फाईट करतोय, कारण की काही कारणास्तव गौरीपाडा संघ इथे उपस्थित राहू शकला नाहीये. त्याच्या जागेवर बेतवडा बी संघ उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे. चला थोडस स्पीडअप करायचंय. यानंतर वाकलन आणि शिडून दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. पुढची मॅच वाकलन विरुद्ध शिडून, दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. आणि चौथी मॅच सापाडे विरुद्ध दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान घेसर. चला स्पीडअप करा. क्रिशा 11 मोठी देसाई, सापाडे संघ सुद्धा इथे दाखल झालेले आहे. शिशा क्रुशल स्पोर्ट सापाडे. सपाटी चषक स्पर्धा सुद्धा आपण बघू शकाल उद्यापासून 24, 25, 26, 27 फेब्रुवारी. पिंटू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. मालिकावीरसाठी बाईक तुम्ही मारतायत. टॉप 4 मध्ये या बाईकचा विचार केला जाईल. खाडी संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये, रॉयल ग्रुप वडवली बी संघ सेमीफायनल मध्ये, उसारगर संघ 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आणि बाईक आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळाले ते सर्वांचे आपले लाडके. आपण पाहतोय काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील, हरिभक्त परायण तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ ती बाईक आम्हाला ती उपलब्ध झाली. याच मैदानामध्ये माटाडी चषक मध्ये सुद्धा काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून बाईक तुम्हाला पाहायला मिळाली. आताच सतीश दादा पाटील स्मृती चषक स्पर्धा आली निळजे येते, त्या स्पर्धेत काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून ज्युपिटर बाईक देण्यात आली होती आणि ती ऋतिक पाटीलला मिळाली होती. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. यांनी संदेश मात्रे बघा किती वेगाने आले. मिड ऑफ वरनं मिड ऑनला येऊन हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकासची खेळ इथे समाप्त. धन्यवाद. व्यक्तिमत्व काशीनाथ पाटील तुम्ही पाहतात. क्रिकेटसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान नेहमीच राहिले. त्यानंतर कोरोनाच्या काळात सुद्धा आपण पाहिलं तर खूप मदत नागरिकांना त्यांच्या माध्यमातून आपली वॅक्सिनेशन सुद्धा सातत्याने त्यांच्या माध्यमातून सुरू असतं. आणि फक्त कल्याण डोंबिवली नाही, कारण की भरोडी येथे आम्ही स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानंतर आत्ताच लोढा हेरिटेज प्रीमियर लीग स्पर्धा आली. फक्त 2 दिवसीय स्पर्धा होती. त्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक काशीनाथांच्या माध्यमातून देण्यात आली होती. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक, त्यानंतर आर्थिक मदत सातत्याने क्रिकेटसाठी ज्यांचं नेहमी सहकार्य असं मग काशीनाथ पाटील असेल, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील आणि आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार प्रमोदजी रतन पाटील. इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आणि विकेट इथे मिळाली. गोलंदाज प्रतीकला बॅक टू बॅक 2 विकेट त्याला इथे मिळत आहेत आणि फलंदाज प्रवीण तांडेलची खेळ इथे समाप्त.
आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत. नामदेव नाईक साहेबांचं आगमन झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 15. 3 गडी गमावलेत बेतोडे 20 संघांनी. आता चेंडू शिल्लक आहेत ते 18. धावा करायचे 50. 18 बॉल 50. हॅलो 18 चेंडू मध्ये 50 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील. खास करून प्रशांत तांडेलला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे ज्या खेळासाठी तो जाणला जातो. चला बाकलन आणि स्वीडन कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही संघ उशिरा आले तर षटक कमी केली जातील लक्षात घ्या. रनची पॅनल्टी लागणार नाहीये तर षटक कमी होतील. इथे फटका चांगला आहे. फ्लॅट स्ट्रोक तुम्हाला बाला मिळतोय मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. तर 18 बॉल मध्ये 50 हव्या होत्या. षटकार आलाय. 17 चेंडू मध्ये आता 44 या मॅच मध्ये करायचे आहेत प्रशांत तांडेले. त्यामुळे अशक्य असं काही नाहीये. एक चांगला फलंदाज आहे. मुरलेला फलंदाज आहे. बेतोडे बस संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये 2 वेळा शहरी संघाला पराभूत करण्याचा कारनामा सुद्धा या संघाच्या नावावरती आहे. त्यामुळे सहज हार मारणार नाहीये. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलं. एका चेंडू 7 आले आहेत. 17 बॉल मध्ये आता 43 करायचे आहेत. मॅच बॅलन्स आहे अजूनही. 17 चेंडू आणि 43 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. फक्त तुम्ही प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. संदेश राईट मोर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 43 करायचे आहेत. सोळा चेंडू 43. राईट मोर द विकेट. इथे मात्र रिव्हर्स खेळायचं होतं आणि संदेश मात्रे गोलंदाज आहे. इतकं सोपं नाही त्याच्या विरोधात. एक चेंडू मध्ये त्याने 7 धावा जरूर खर्च केला. त्यानंतर 2 चेंडू डॉट सुद्धा फेकलेले आहेत. चांगला कमबॅक केलाय. 15 बॉल 43. मोठे फटके मारावे लागणार कारण संदेश मात्रे दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. संदेश राईट मोर द विकेट. हा फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. षटकार आलाय. 14 बॉल मध्ये आता 37 करायचे आहेत. आमदार चषक स्पर्धा तुम्ही पाहतात आणि दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो. एकविरा क्रिकेट संघ दातिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बाईक, त्यानंतर 2 बायसिकल, त्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी कूलर, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक टी शर्ट, कॅप वैष्णव दळवी यांच्याकडनं. एकविरा स्पोर्ट. इथे रनआउटची संधी होती मात्र अजय मडवी एक्झॅक्टली काय करतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अजयने केला होता. 1 धाव मात्र नक्की तिथे मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे 13 धावा करायच्या 36. 13 चेंडू 36 धावा. प्रशांत तांडेल थोडीशी चर्चा करतायत कैलास तांडेल सोबत की धावा होऊ शकतात कारण की संदेश मात्रेचा 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त होईल. संदेश राईट मोर द विकेट. इथे विकेट सॅक्रिफाईस केली.
आता 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक होणाऱ्या मैदानात पाणी पाठवायचे. 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. एकविराई क्रिकेट संघातील आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात आमदार चषक. याच मैदानामध्ये आपण पाहत असतो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. 4 व 5 जानेवारी जयमान क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून आणि अप्रतिम आयोजक. यावर्षी मात्र अजय पाटील यांच्या माध्यमातून थोडंसं बदल करण्यात आला होता. 24 संघ होते. 3, 4, 5 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी होता. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर अजूनही या मॅच मध्ये 36 करायचे होऊ शकतात. तर शिडून संघाचे संघाने किती आलेले आहेत. वाकलन संघाचे संघाने आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या, कारण की दुसरी इनिंग सुरू आहे, लक्षात असू द्या. शिडून टीमचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. 12 बॉल 36 ची समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. रनची नाहीये. तर वाकलन संघ लक्षात घ्या. पंचांचा वाईटचा इशारा होता आणि +1 एकूण 2 धावा मिळतील. समर्थ पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉलमध्ये आता 34 रनची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. होऊ शकतात धावा. प्रशांत दांडे जर मैदानात राहिले तर अशक्य असं काही नाहीये. 12 चेंडू संपायच्या आत वाकलन संघ बघा, कॅप्टन तुमचा येत नाहीये तर षटकांची ओव्हरची पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. आयोजकांनी सूचना केली आहे, कारण की शिडूनचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत. वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा वाकलन संघ. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. आमदार चषक मधला दमदार षटकार. अकरा चेंडू 28. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळतात. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. कदाचित दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि यस, 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली फिल्डिंग प्रतीक होते. प्रतीक पाटील चांगली फिल्डिंग करतायत. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायच्या 26. सामना बरोबरी सुटला. सर्वोत्तम विकेट पाहिले जातील. पहिल्या सतत मोठी दिसते क्रिशा 11चे 5 विकेट गेलेले आहेत. इथे 4 विकेट बेतोड्याचे गेलेले आहेत. 10 बॉल 26. इथे या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. ती गोलंदाज समर्थ पाटीलला, फलंदाज प्रशांत तांडेल. बॅक टू द पॅव्हेलियन. आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 5-5. तर 23 धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये. 10 चेंडूचा खेळ केला. प्रशांत तांडेल आणि नवीन फलंदाज कपिल आलेत. अजूनही 9 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. समर्थ पाटीलला या मॅच मधली महत्वाची विकेट मिळाली. प्रशांत तांडेल असा खेळाडू कधी मॅचला कलाटणी देईल, मात्र अजूनही 2 चांगले फलंदाज आहेत, कपिल आणि
अमर तांडेल 9 सेकंडला 9 बॉल 26. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 5-5. टॉस आपण पाहिला तर बेतोडे बी संघाने जिंकलाय. इथे आल्या आल्या फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक संदेश मात्रे काय करतायत. झेल तर ड्रॉप झालाय मात्र चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. गुड शॉट. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावा करायचे आहेत 22. केली असं म्हणावं लागेल. चला वाकलन संघ तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय. समर्थ राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झाला नाही. आताही 2 क्षेत्ररक्षक आले. संदेश मात्रकडनं मगाशी चूक झाली होती मात्र आता चूक नसणार आहे आणि फलंदाज कपिलची खेळी इथे समाप्त. समाप्त झालाय. प्रतीक पाटीलने 1 षटक टाकलंय. समर्थ पाटील षटक टाकलेत मात्र अजय मडवीचं षटक जरूर असेल. इथे थोडस थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग झाली. आता 6 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. षटक क्रमांक 14 समाप्त होते. खूप चांगली भूमिका पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. रमेश मात्रे सर मॅन फ्रॉम सागाव. शशांक पाटील सरांना तुम्ही पाहतायत. फिरोज सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम कल्याण. 6 बॉल 21. मॅच लगेच सुरू करायचे. वेळच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. क्रिशा 11 मोठी देसाई. वाकलन संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 6 चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अजय मडवी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. याच अजयने 6 बॉल मध्ये 8 रनची गरज असताना मेडन षटक फेकलं होतं. तो अजय 21 धावांचं इथे संरक्षण करेल का. अजय मडवी 6 चेंडू मध्ये 21 करायच्या होत्या. आणि इथे फलंदाज बाद होते. समर्थने बॉलर एंडला फेकी करायला हवी होती सुरुवातीला. 5 बॉल 20 कंपल्सरी करायचे. रन आता विकेट जास्त गेले आहेत बेतोडे बी संघाच्या. वाईटचा इशारा येतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. हेच पंच दर्शवत आहेत. 5 बॉल मध्ये 19 कंपल्सरी करायचे लक्षात घ्या. बेतोडे बी संघ तुमचे विकेट जास्त गेले आहेत.
5 बॉल 19. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि फलंदाज बाद होईल. अजय आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये आता 16 धावा करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये मनोज देवकरने 28 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. 3 चेंडू मध्ये 16 म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. 2 बॉल मध्ये 12 रन आम्ही सोनापडा चषक मध्ये होताना पाहिले होते. विशाल म्हात्रेने मारले होते 2 षटकार. 3 बॉल मध्ये ते 16 करायचे आहेत. तीन चेंडू 16 आणि इथे फलंदाज क्लीन बोर्ड होतोय. आता मात्र 2 लिगल डिलिव्हरी. क्रिशा 11 मोठी देसाई संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. हर्षद तांडेल आले आता नवीन फलंदाज. 2 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. प्रशांत तांडेल जोपर्यंत मैदानात होते नक्कीच विजयाच्या आशा होत्या. मात्र तो बाद झाल्यानंतर थोडस अडचणीत सापडल्या बितोडे बी संघ. चला वाकलं संघाचे कॅप्टन 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. ऑलरेडी शिडूनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. 2 चेंडूच्या आत तुम्हाला यायचे लक्षात घ्या. ऑन साईडला खेळायचं होतं. संतोष बेडेकर यांचे आगमन होते. त्यांचे हार्दिक स्वागत. अजय मडवी मगाशी उल्लेख केला 8 धावांचे संरक्षण केलं होतं 22. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वाकलनचे कॅप्टन आलेले आहेत जितेश भोईर. या चेंडूनंतर टॉस होईल. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. षटकार थोडासा उशिरा आलाय. फक्त अंतर कमी करेल. 9 धावांनी मॅच गमावली बेतवडे बी संघाने. गिरीश पाटील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. मात्र थोडासा उशिरा तो बॅटिंगला आलाय. त्यामुळे मॅचचा रिझल्ट आपण पाहिला तर क्रिशा 11 मोठी देसाई संघाच्या बाजूने लागतोय. तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. तर मनोज देवकर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 28 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. सेकंड तुम्हाला करायचे लक्षात घ्या. दोन्ही संघ बेतोडे बी आणि मोठी देसाई सेकंड करूनच तुम्हाला मैदान सोडायचे. मनोज देवकरला आपण विनंती करूया या मॅन ऑफ द मॅच. गिरीश पाटील थोडेसे उशीर आले असंच म्हणावं.